नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल खुसखुशीत अशा ह्या गुळाच्या कापण्या. तर चला ह्या गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ह्या गुळाच्या पापण्या मी हाताने तोडल्या तरीसुद्धा तुटतायत. म्हणजे ह्या कशा वातडही झालेल्या नाही आहेत आणि जास्त कडकही नाही, एकदम मीडियममध्ये कापण्या झालेल्या आहेत. कापण्या बनवण्यासाठी आपल्याला एक वाटीने गूळ घ्यायचा आहे. त्यानंतर तीच वाटीने इकडे आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित असं हे गुळाचं पाणी करून घ्यायचे. आता याचा जास्त पाक वगैरे काही बनवायचं नाहीये. याच्यात फक्त आपला गूळ विरघळून घ्यायचा आहे. जास्त पण नाही, याला कडक पाक असा बनवायचा नाहीये. फक्त गूळ आपल्या या पाण्यामध्ये मिक्स झाला पाहिजे आणि विरघळला पाहिजे. गॅस जास्त फुल पण ठेवायचा नाही, एकदम कमी गॅसवरती हा गूळ विरघळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. तर चला आता आपला पाक होतच आलेला आहे. थोडासा गूळ बाकी आहे, तो सर्व आपल्याला अगोदर विरघळून घ्यायचा आहे. तर आता आपला पाक पूर्णपणे असं गुळामध्ये विरघळलेला आहे. आता गॅस बंद करून हा पाक उतरवून ठेवायचा आहे. पाक हा पूर्णपणे थंड झाला पाहिजे, त्याशिवाय हा पीठ मळायला घेता येत नाही. गुळाचा पाक तयार झालाय तोपर्यंत आता कापण्याचं पीठ पण मळून घेऊयात. तर सर्वात अगोदर मी त्याच वाटीने इकडे 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर अर्धी वाटी हे आपल्या बाजरीचं पीठ घ्यायचंय. ह्याचप्रमाणे ह्या कापण्या बनवून घ्यायच्या आहे. अर्ध्या वाटीला पण कमी इतकं आपलं डाळीचं पीठ घ्यायचंय, म्हणजे बेसन पीठ घ्यायचंय. त्यानंतर इकडे थोडीशी सुंठ आणि वेलची पूड हे बारीक करून घ्यायची. त्यानंतर 4 ते 5 मस्त असं गावरान तूप घ्यायचंय. त्याने काय होतं, आपल्या कापण्याने एकदम खुसखुशीत आणि टेस्ट पण लागते. याला पण जास्त काही धूर निघेपर्यंत कडक करायचं नाही, एकदम नॉर्मल असं गरम करून घ्यायचंय. आणि कोणताही गोड पदार्थ असला की त्यामध्ये मीठही टाकावंच लागतं. त्यानंतर आपलं तूप पण व्यवस्थित गरम झालं होतं. आता हे सगळं त्या पिठामध्ये टाकून द्यायचं आणि सर्व या पिठाला चोळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. जोपर्यंत व्यवस्थित हे एकजीव होत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित एकजीव करत राहायचं. जोपर्यंत या पिठाची आपल्या हाताने बसेल इतकी मूठ बनत नाही तोपर्यंत हे पीठ असंच मळत राहायचं. जेव्हा ही मूठ तयार होईल तेव्हा समजायचं की आपलं पीठ एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये एक सिक्रेट गोष्ट घालायची, ती म्हणजे 2-3 चमचे रवा घालायचं. याने काय होतं की आपल्या कापण्या एकदम खुसखुशीत व्हायला सुद्धा मदत होते. त्यानंतर हे जे काही गुळाचं पाणी आहे ते एका गाळणीने गाळून घ्यायचं. म्हणजे त्यामध्ये काही कचरा खडे वगैरे असले की सगळं ते गाळणीमध्येच वरती राहतं. थोडं थोडं करून या पिठामध्ये ते गुळाचं पाणी घालत राहायचं. एकाच वेळेस सगळं पाणी ओतायचं नाही. जसा या पिठाचा गोळा होतोय तसं थोडं थोडं गुळाचं पाणी टाकत मस्त असं याचा गोल उंडा बनवून घ्यायचा. आता याला जास्त ही काही कडक बनवायचं नाही, एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचा आणि एकदम मीडियम असं नाही कापण्यांचं पीठ मळून घ्यायचं. म्हणजे आपल्या कापण्या खरंच खूपच छान होतात. जसं आपण चपातीचा उंडा मळतो त्यापेक्षा थोडासा लूज ठेवायचा, म्हणजे कापण्या पण एकदम मस्त अशा होतील. पीठ मळून होतच आलंय. आता याला या पिठाला 15 ते 20 मिनिटं असंच झाकून ठेवायचं. म्हणजे हे पीठ मस्त असं भिजेल आणि त्यातला रवा पण एकदम नरम असा होईल. कापण्या खायला खरंच खूपच छान लागतात. आता कापण्या कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये सांगत चला. एका साईडला आता आपलं पीठ पण भिजत आहे तोपर्यंत तेल पण गरम करून घेऊयात. पीठ आता मस्त असं भिजलंय. आता एक उंडा तोडून त्याचा मस्त अशी एक चपाती लाटून घ्यायची. पीठ अगोदर थोडंसं हाताने मऊ करून घ्यायचं. त्यानंतर ते पोळपाटावरती लाटून घ्यायचं. आता हे तुम्हीच बघा, मी इथे लाटते. याला कसली पिठाची सुद्धा गरज लागत नाहीये लाटण्यासाठी. एकदम व्यवस्थित असं आपलं पीठ भिजलंय. त्यानंतर जरी हे पीठ चिटकत असेल तर थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि ही पोळी लाटून घ्यायची व्यवस्थित. ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे ही लाटून घ्यायची. फक्त चपातीपेक्षा थोडीशी जाड ठेवायची, म्हणजे जास्त कडक पण आपल्या कापण्या होणार नाहीत. आता इथे ही माझी लाटून झाली. आता यावरती मी थोडेसे तीळ टाकणार आहे. तीळ टाकल्याच्या नंतर ते अगोदर हाताने थोडेसे दाबून घ्यायचे. त्यानंतर लाटण्याने परत ते दाबून घ्यायचे आणि दोन्ही साईडला व्यवस्थित असे तीळ लावायचे. खाताना तीळ दाताखाली आले की खरंच खूप छान लागतात. दोन्ही साईडने व्यवस्थित तीळ लावून घ्यायचे आणि परत लाटून घ्यायचे. त्यानंतर आपण ज्या शेपमध्ये कापण्या कापतो त्या शेपमध्ये कापून घ्यायचे. आणि हे बघा, तुम्हीच बघा किती छान असे या कापण्या निघतायत चिटकत पण नाही आहेत. तेल गरम झालं की नाही ते चेक करूयात. आधी चेक करण्यासाठी अगोदर 2-4 सोडून बघायच्या. तळून व्यवस्थित वरती आल्या की मग समजायचं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. जास्त पण तेल गरम ठेवायचं नाही.
तेल जास्त गरम असलं की कापण्या फक्त ना करपून वरती येतात आणि त्या काय एवढ्या खास लागत नाही, पूर्ण जळाल्यासारख्या लागतात. त्यामुळे ना गॅस एकदम मीडियम ठेवायचा आणि त्यावरतीच ना ह्या कापण्या तळून घ्यायच्या. अगोदर एक 4 ते 5च कापण्या सोडून बघायच्या व्यवस्थित तळतायत का. तळत असतील ना तरच पुढच्या कापण्या त्यामध्ये सोडायच्या आणि तळून घ्यायच्या. आता पहिल्या कापण्या तर खूपच छान अशा तळतायत. थोड्या थोड्या करून ना आता सर्व कापण्या ना तळून घ्यायच्या व्यवस्थित. आता काही कापण्यांना ना मी व्यवस्थित असं तीळ लावले होते. आता काही तीळ ना त्या तेलामध्ये सोडल्याच्या नंतर ना निघतात. त्यामुळे ना काय करायचं, शक्यतो जास्त करून ना खसखसच लावायची. परत एकदा ना राहिलेल्या पिठाच्या पण ना व्यवस्थित अशी पोळी लाटून घेतली. काठ व्यवस्थित लाटायचे जेणेकरून ना छान असे आपल्या कापण्या तळतात. व्यवस्थित अशा सर्व कापण्या ना अशा ब्राऊन कलर होईपर्यंत ना तळून घ्यायच्या आणि गॅस ना मीडियमच ठेवायचा. आता तेलामध्ये ना त्या लगेच आपल्याला थोड्याशा ब्राऊन झालेल्या दिसल्या का लगेच काढायच्या, कारण बाहेर आल्याच्या नंतर ना त्याला खूपच कलर येतो अजून. खसखस लावताना पण ना छान अशी पसरून घ्यायची, हाताने थोडी दाबायची आणि त्यानंतर परत लाटण्याच्या साहाय्याने ती परत त्याला लावून घ्यायची आणि छान अशा ना तळून घ्यायच्या. तर चला, तयार झाल्या आहेत आपल्या खुसखुशीत अशा कापण्या. हे बघा, हाताने तोडल्या ना तरी पण तुटतायत. एकदम मस्त अशा या कापण्या झालेल्या आहेत. आता ह्या कापण्या ना महिनाभर आरामात टिकतात. आता प्रवासात खाण्यासाठी ना तर योग्य पदार्थ आहे. तुम्ही प्रवासात सुद्धा ह्या कापण्या घेऊन जाऊ शकता. ह्या कापण्या अजिबातच वातड आणि लूज अशा झालेल्या नाही आहेत. एकदम व्यवस्थित अशा हाताने ना एका तोडल्या तरी तुटतायत. एकदम खुसखुशीत अशा झाल्यात. चला, आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा.